केंद्र सरकार की नीति को लेकर और विपक्ष को खत्म किए जाने के मुद्दे समेत विभिन्न मुद्दे को लेकर रिपब्लिकन सेना पार्टी के अध्यक्ष आनंद राज यशवंतराव आंबेडकर ने अपनी प्रतिक्रिया दी। आनंद राज आंबेडकर ने केंद्र सरकार पर साम दाम दंड भेद की नीति अपनाने का दावा भी किया। इसके साथ ही पक्ष प्रवेश समारोह भी आयोजित किया गया था। विरोधकांची वेगवेगळ्या प्रकारे कोंडी करण्यात येत आहे आणि अनेक विरोधकांवर या इथे केसेस दर्ज करण्यात आलेल्या आहेत। मग त्या ईडीच्या असतील, सीबीआयच्या असतील आणि या देशामध्ये विरोधकांना नामोहरम करणे आणि विरोधक संपवून टाकणे अशा पद्धतीचा एक कलमी कार्यक्रम या देशातल्या सरकारने घेतलेला आहे। आपण पाहिलं असेल की प्रथम याने महाराष्ट्रामध्ये कृती केली, ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी असं म्हटलं होतं की मैं नहीं खाऊंगा नहीं खाने दूंगा। त्याच नरेंद्र मोदी साहेबांच्या या महाराष्ट्रामधल्या सरकारमध्ये ज्यांच्यावरती त्याने काही दिवसापूर्वी 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्याला या महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम बनवण्यात आलं। जणू काही यांच्याकडे आले की ही सर्व मंडळी धुतल्या तांदळासारखी साफ होतात आणि आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांना ईडी आणि सीबीआय यांनी क्लीन चिट दिली कोर्टामध्ये। अशी जी परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे की देशामध्ये वेगळ्या नेत्यांच्या मागे वेगळ्या प्रकारचे एजन्सीज, सरकारी एजन्सीज पाठीमागे लावायच्या आणि मग त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग त्यानंतर त्यांना क्लीन चिट द्यायचं। हे खरं म्हणजे दुर्दैव आहे की जे म्हणजे नरेंद्र मोदी या पद्धतीने मी पहारेदार असं म्हणतात आणि आज तेच ह्या पहारेदारांची आजची भूमिका खरं म्हणजे अत्यंत दुर्भाग्यशाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याचबरोबर आज देशामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं या बेरोजगारी वाढत आहे आणि सरकार असं सांगतं की आम्ही 5 ट्रिलियनची इकॉनॉमी लवकरच होणार आहे आणि त्यासाठी जीडीपीचा हवाला देण्यात येतो। पण जीडीपीमुळं या देशामध्ये असणाऱ्या दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या लोकांची संख्या कळत नाही। आज दारिद्र्य रेषेखाली या देशाचा 93वा नंबर आहे। हा म्हणजे UNOचा अहवाल आहे, UNचा। आणि त्यामुळं आज देशामध्ये ज्या पद्धतीनं श्रीमंत आणि गरिबाची दरी वाढत आहे आणि देश आपण जरी 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे आमचे पंतप्रधान भाषणामध्ये असं म्हणतात, मी 80 कोटी लोकांना धान्य देतोय। ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे। म्हणजे 80 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत का हा प्रश्न पडतो। या 130 कोटीच्या देशामध्ये जर 80 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली असतील तर ते 50%पेक्षा वरती होतात, जवळजवळ 60%च्या आसपास होतात। हे खरं म्हणजे या देशाचं दुर्भाग्य असेल। आज हा देशातला तरुण या देशातल्या सरकारला आम्हाला अशा पद्धतीने भीक देऊ नका असं म्हणतोय, त्यापेक्षा आमच्या हाताला काम द्या अशी त्यांची भूमिका आहे। पण दुर्दैवानं आज या देशामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढत आहे। आपण पाहिलं असेल काही दिवसापूर्वी या देशामध्ये जो अत्यंत मोठा इव्हेंट, राजकीय इव्हेंट केला असं मी मुद्दामून म्हणतोय की रामलल्लाचं भव्य दिव्य असं अयोध्येमध्ये मंदिर याचं ओपनिंग झालं। परंतु ते खरं म्हणजे तो धार्मिक इव्हेंट BJP आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व इतर संघटनांनी हायजॅक करून तो राजकीय इव्हेंट केला। ज्या हिंदू धर्मामध्ये 4 शंकराचार्य आहेत त्यांना सुद्धा त्या इव्हेंटमधून वगळण्यात आलं आणि तिथे आपण पाहिलं असेल की नरेंद्र मोदी, तिकडचे मुख्यमंत्री CM योगी आणि इतर सर्व मंत्रीगण यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्यात आला। इवन या देशाच्या प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना सुद्धा त्या इव्हेंटला बोलवण्यात आलं नाही। त्याचबरोबर या देशामध्ये जेव्हा पार्लमेंटचं नवीन संसद बनवण्यात आली तेव्हा सुद्धा त्या राष्ट्रपतींना डावलण्यात आलं। हे अत्यंत दुर्भाग्य आहे की या देशामध्ये आज जी पूर्वीपासूनची मनुवृत्ती आहे की ज्याच्यामध्ये पितृसत्ताक ज्या पद्धतीनं या देशाची एकंदरीत रूढी परंपरा आहे
त्या पद्धतीनं महिलांना कसपटासमान वागवायचं, त्या किती उंच पदावर गेल्या तर हे याच पद्धतीने इथे वागवण्यात आलं आहे असा आमचा आरोप आहे. आणि त्यामुळं हे जे काही झालं, रामलल्लांचं जे काही अयोध्येमध्ये जर मंदिर झालं, तो राजकीय इव्हेंट म्हणून पाहण्यात आला आणि त्याचा राजकीय बेनिफिट मिळवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी केला असा आमचा सरळ सरळ आरोप आहे. तेव्हा हे सर्व जे काही चाललेलं आहे या देशामध्ये, की बेरोजगारांच्या हाताला काम नाही, प्रचंड मोठ्या संख्येनं महागाई वाढवणं आणि त्यानंतर आपण काहीतरी या देशामध्ये गरिबांना 5 किलो धान्य देतो, ही म्हणजे ह्या देशामध्ये असणाऱ्या तमाम या देशातल्या जनतेची एक प्रकारे अवमान आहे, अपमान आहे. आज या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय याच्यावरती आधारित असणारं हे संविधान आहे आणि ते या देशातल्या प्रत्येक माणसाचा या देशातल्या सत्ता संपत्तीवर हक्क आहे असं सांगतं. परंतु आज या देशामध्ये जे कायदे केले जातात ते अंबानी, अडाणी आणि अशाच तत्सम असणाऱ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी केले जातात असं आमचं म्हणणं आहे. बघा, या जगामध्ये आपल्याबरोबर जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यानंतर आपल्याच एक दिवस आधी एक राष्ट्र स्वतंत्र झालं, ते धर्माधित राष्ट्र म्हणून जाहीर झालं, ज्याचं नाव पाकिस्तान होतं. आणि त्याने त्यांची राज्यघटना ही त्यांच्या धर्मावर आधारित होती. त्यांच्याकडे एक कल्चर होतं, एक धर्म होता, एक संस्कृती होती. तरी त्याची 2 शकलं झाली आणि आज तो खऱ्या अर्थानं म्हणजे डिफंक्ट होतो की काय, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होतात की काय, अशी परिस्थिती आहे. आणि त्याचबरोबर दुसरी उदाहरण मी देतो की मिडल ईस्ट हे संपूर्णपणे मुस्लिम बहुल आहे किंवा युरोप हा ख्रिश्चन बहुल आहे. पण म्हणून ते ख्रिश्चन आहेत म्हणून एक राष्ट्र बनत नाही किंवा मुस्लिम आहेत म्हणून एक राष्ट्र बनत नाही. राष्ट्र होण्यासाठी जी काही गरज लागते ते फार वेगळी आहे. धर्माच्या नावाखाली कुठचंही राष्ट्र झालं नाही, राष्ट्र टिकलं नाही. किंवा या देशामध्ये पूर्वीसुद्धा हिंदू धर्माचं म्हणजे मनुस्मृतीचं अघोषित असं राज्य होतं. तेव्हा या देशामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे ह्या देशाचा माझा तर असा इतिहास की 800-900 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला की 600 वर्ष मुघलांनी आणि मुस्लिमांनी राज्य केलं, त्यानंतर 200 वर्ष आपल्या ब्रिटिशांनी राज्य केलं. म्हणजे ह्या देशाचा इतिहास जर या धर्माच्या नावाखाली जेव्हा जर राष्ट्र झालं की गुलामगिरीचा इतिहास आहे. आणि हा अत्यंत दुर्दैवी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं या देशामध्ये अनेक भाषा, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत, अनेक प्रकारचे धर्म आहेत, अनेक प्रकारच्या म्हणजे जाती आहेत. असं असतं म्हणजे 7,500 जाती असलेला हा देश अखंड आहे. तो फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे असा माझं नव्हे तर जगातल्या सर्वांचं म्हणणं आहे. आणि दुर्दैवानं आज जे काही हे स्वप्न पाहत आहेत धर्माच्या नावाखाली, माझं त्यांना असं म्हणणं आहे की या देशामध्ये तुम्ही हिंदू राष्ट्र आणणार म्हणजे काय आणणार, मनुस्मृती आणणार का? मनुस्मृती आणणार म्हणजे मनुस्मृतीमध्ये महिलांना शूद्र लिखलेलं आहे, त्यांना म्हणजे चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नाही. किंवा आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये मग ब्रिटिश येण्याच्या आधी सती प्रथा होती, केशवपन प्रथा होती. अशा पद्धतीने महिलांवरती तुम्ही अन्याय करणार आहात. किंवा या देशामध्ये असणारा जो काही शूद्र वर्ग आहे म्हणजे तो तेली, माळी, कोळी चतुर्थ म्हणजे चौथ्या वर्णातला सर्व, त्यांना त्यांचीच कामं स्किल इंडियाच्या नावाखाली देणार आहात का? किंवा इतर तर हे जे काही चाललेलं आहे हा एक प्रकारचा मूर्खपणा या देशामध्ये चाललेला आहे. आणि देशाला परत एकदा 17व्या आणि 16व्या आणि 17व्या शतकात घेऊन जाण्याचा प्रयत्न या देशातले काही विद्वान लोक करत आहेत. हे अत्यंत दुर्दैव आणि त्याला या देशातला बहुसंख्याक लोक बळी पडत आहेत त्या विचारांना. हे खरं म्हणजे या देशाचं दुर्भाग्य असं मी समजतो. आणि त्यामुळंच लोकांनी बाबासाहेबांचे विचार वाचावेत. जग कुठे पुढं चाललं आहे ते बघावं. आज मुस्लिम राष्ट्र धर्माच्या नावाखाली किती पिछाडीला पडले याचा विचार करावा. आणि धर्मापेक्षा आज आपण सर्व धर्म समभावामुळं ज्या पद्धतीने प्रगती करत आहोत त्या आत्तापर्यंत झालेली आपली जी प्रगती आहे ती माझ्या मते उल्लेखनीय आहे. एवढे सर्व जाती धर्म असतानासुद्धा आपण आज एक संघ आहोत. हे फक्त आणि फक्त या संविधानाचा चमत्कार आहे असं मी समजतो. ज्या दिवशी हे संविधान बदल जाईल त्या दिवशी या देशाचे तुकडे होण्यास सुरुवात होईल. आपण पाहिलं असेल
की या देशामध्ये मध्यंतरच्या काळामध्ये तामिळनाडूमधून तशा पद्धतीची चर्चा आली की द्रविडी राष्ट्राची घोषणा करण्याची त्यांची तयारी आहे. इतर अनेक गोष्टी या देशामध्ये आहेत की यूपीतले लोकांचं कल्चर, साऊथचं कल्चर, ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. खाण्यापिण्यापासून कपड्यापासून सर्वच गोष्टीवरती प्रचंड मोठ्या पद्धतीचा विभक्तपणा आहे. तसं असताना सुद्धा आज हा देश अखंड आहे. याचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असं मी समजतो. त्यामुळे काही काळ जर तुम्ही प्रयत्न केला तर काही काळ एकत्र राहतील, पण फारसे काही एकत्र राहणार नाही. या देशाचं विघटन झाल्याशिवाय राहणार नाही. कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ खुशबू पारियानी, नागपुर। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300।